नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शनधारकांसाठी एक नवा नियम आलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा नवा नियम जो आहे पेन्शनधारकांसाठी तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, आता निवृत्तीधारकांना मोठा दिलासादायक एक अपडेट आलेला आहे. तर यामध्ये पेन्शनधारकांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे. तर यामध्ये मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेतील नो ड्यूज आणि विभागीय चौकशी नाही या प्रमाणपत्राची जाचक अट आता अर्थ विभागाने रद्द केल्यामुळे निवृत्तीधारकांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता की पेन्शन रूल्स महाराष्ट्र, तर यामध्ये निवृत्तीधारकांना मोठा दिलासा आहे. तर यामध्ये नो ड्यूज आणि विभागीय चौकशीबाबतच्या प्रमाणपत्राची अट रद्द. तर काय आहे सविस्तर अपडेट इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेतील नो ड्यूज आणि विभागीय चौकशी नाही या प्रमाणपत्राची जाचक अट अर्थ विभागाने रद्द केल्यामुळे निवृत्तांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन मिळवण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर उपाययोजना म्हणून नो ड्यूज प्रमाणपत्र आणि कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अशी प्रमाणपत्रे मागवण्याची जुनी पद्धत रद्द करण्यात आलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भात परिपत्रकही जारी केलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पेन्शन नियमामध्ये अशा स्वातंत्र्य प्रमाणपत्राची कोणतीही तरतूद नसताना विविध पूर्वीच्या कार्यालयाकडून ही प्रमाणपत्रे मागवली जात होती. त्यामुळे सेवानिवृत्ती प्रस्ताव वेळेत महालेखापालाकडे पाठवले जात नव्हते. परिणामी कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ उशिरा मिळत होते. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे निवृत्ती वेतन मिळण्याचा कालावधी कमी होईल. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कर्मचाऱ्यांवर शासकीय थकबाकी आहे की नाही, तसेच कोणतीही विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे का याचे प्रमाणीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्याच्या प्रत्येक पूर्वीच्या स्थापनाकडून स्वतंत्र प्रमाणपत्र मागवली जात होती. ही प्रक्रिया अनेक महिने रखडत होती. त्यामुळे प्रमाणपत्र मागवण्याची गरज नाही असे आता कळवण्यात आलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये यापूर्वी अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता स्वतंत्र नो ड्यूज किंवा विभागीय चौकशीच्या प्रमाणपत्राची गरज उरत नाही असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आपण यामध्ये आता पेन्शनधारकासाठी एक मोठी दिलासादायक अपडेट आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता त्यांना नो ड्यूज आणि विभागीय चौकशीबाबतची जी काही प्रमाणपत्राची अट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी जे आहेत, पेन्शनधारक जे आहेत, त्यांना नो ड्यूज आणि विभागीय चौकशी नाही अशा या प्रमाणपत्राची आता ही जाचक अट अर्थ विभागाने या ठिकाणी इथं रद्द करण्यात आली असल्यामुळे आता त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर मित्रांनो, पेन्शनधारकासाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.